कृष्ण
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल हरे
कृष्ण हरी जय जय राम. गीता 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 वाचे जे म्हणती गीता गीता वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती तया विना नाही पुनरावृत्ती तया गीता 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 वाचे जे म्हणती 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 नाही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती तया नाही पुनरावृत्ती तया नित्यनेम वाचे वदता अक्षरे नेम वाचे वदता म्हणे नित्यनेम वाचे वदता अक्षरे नितानेम वाचे वदता अक्षरे भवसिन्धुतरे अर्धक्षणी भव सिंधुतरे अर्थ सिद्धी भव सिंधुतरे अर्थ सिद्धी एका जनार्दने ऐसा जाणे एका जनार्दनी एका जनार्दने ऐसा जाणे मोरे एका जनार्दनी ऐसा जाणे तया पुरुषोत्तम नविसंबे नित्यनेम वाचे वदता अक्षरे नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिन्धुतरे अर्धक्षणी भव सिंधुतरे अर्धक्षणी भव सिंधुतरे अर्धक्षणी विठोबार खुमाई पार कुमाई पार खुमाई पार कुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई ओ पार पार कुमार खुमाई ओ पार कुमार ओ पार कुमार पार खुमाई ओ पार कुमार ओ पार कुमार होबा 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 हरिभक्त परायण गणेश महाराज संगीत विशारद हरिभक्त परायण रावसाहेब महाराज गव्हाणे संगीत विशारद
नाही पुनरावृत्ती दयानरा नाही पुनरावृत्ती नाही नाही पुनरावृत्ती दयासी नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती दयासी नित्यवासे वदता असे नित्यवासे वदता असे गीता 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 वाचे दे मनाती गीता 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 वाचे दे गीता 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 वाचे दे नाही पुनरावृत्ती दयानरा नाही पुनरावृत्ती दयानरा देवाचे वदता अक्षरे नाही पुनरावृत्ती दयानरा नाही पुनरावृत्ती
वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी एका जनार्दनी ऐसा जाचा नेम तो देवा परम पूज्य जगी नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी विठ्ठल 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 टाळी 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 भजन विठ्ठल
पुनरावृत्ती तयानरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैधवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल हे दुःख भंजन हे दुःख भांजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो तेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतना करिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्या खांबामुळे अवघ मंदिर उभं राहत आहे असे श्रेष्ठ संत श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा बहुतेकांच्या परिचित अपरिचित काहींच्या पाठ आहे काहींच्या कानपाठ आहे असा असणारा 3 चरणाचा अभंग तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी देवव्रत श्रोतू वर्ग
सर्वांच्या सेवेसाठी निवडला. विठाला विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. शांती ब्रह्मनाथ बाबांचा अभंग आपल्या आज कीर्तनरूपी सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, गायला गेलेला आहे. नाथ बाबा फार गोड वर्णन या अभंगाच्या द्वारे आपल्या समोर प्रतिपादन करतात. हा अभंग निवडण्याचं एकमेव कारण असं आहे, जे ज्ञात श्रोते आहेत सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, बऱ्याच वेळेला आपल्या पाठातले अभंग घेतले जातात, पाठांतरातले आपल्या माहितीचे अभंग घेतले जातात, पण नवीन अभंग घेण्याचं आणि कारण एवढंच आहे, आजचा जो पर्व काळ आहे हा फार विशेष पर्व काळ आहे. जो पर्व काळ आता चालू आहे, खऱ्या अर्थानं 12ही महिन्यामध्ये जे काही पर्व काळ येतात त्यापेक्षा जास्त महत्व या मार्गशीर्ष महिन्याला भगवंताने दिलेलं आहे. भगवंताला प्रिय असणारा महिना कुठला असेल तर मासानाम मार्गशीर्ष, नाही का? मार्गशीर्ष महिना हा भगवान परमात्म्याला प्रिय, म्हणजे मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूतीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये दुसरं कारण असं आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बहुतेक 12ही महिन्यामध्ये कालांतराने पर्वकाळ आपल्याला पाहायला मिळतात, पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता चंपाषष्ठी होऊन गेली, आता आज गीता जयंती आहे आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देणारी मोक्षदा एकादशी आज आहे. हा महत्वाचा पर्व काळ आणि आता 2 दिवसानंतर दत्त जयंती आहे, म्हणून मार्गशीर्ष महिना हा महत्वाचा पर्व काळ, भगवंताची विभूती, भगवंताला प्रिय असणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. आणि मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती असल्या कारणाने मग गीतेचं असणारं चिंतन तुमच्या समोर व्हावं. जी श्रीमद भगवत गीता भगवान परमात्म्याच्या मुखकमलाच्या द्वारा, कारण फक्त अर्जुनाचं आहे, पण ती गीता भगवान परमात्म्याला आपल्या प्रत्येक सामान्याचा उद्धार व्हावा म्हणून ती भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता भगवान परमात्म्यानं या जगाला सांगितली. आणि मग त्याचं चिंतन आपल्या वाणीद्वारे, आपल्या श्रवणाद्वारे आपल्याला श्रवण करायला मिळावं, या सद हेतूने या ठिकाणी या अभंगाचं चिंतन मी तुमच्या समोर मांडणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. तर शांती ब्रह्मनाथ महाराज, नाथ बाबा या अभंगाच्या द्वारे तुम्हा आम्हाला प्रत्येक जीवाला प्रतिपादन करत असताना महाराज म्हणतात, नाथ बाबा सांगतात, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयानरा पुनरावृत्ती, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते, हे तत्वज्ञान, हे तत्व आपण ऐकलेलंच असेल, तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण प्राप्त होणं याचं कारणच आहे पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं. तर ही जी पुनरावृत्ती आहे, नाथ बाबा म्हणतात, ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटी काय यंत्र जैसे परिभ्रमेगा, नाही का? पुन्हा पुन्हा यावं लागतं, पुन्हा पुन्हा जावं लागतं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित.
आपल्या जीवनामध्ये आणि हे सगळं थांबावं, ही पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येऊ नये. नाथ बाबा सांगतात त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर गीता 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 वाचे जे म्हणती. वाचे ना, जो फक्त गीता 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 असं जो चिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये त्याला पुन्हा पुनरावृत्तीही प्राप्त होणार नाही, त्याला पुन्हा यायचंही नाही आणि पुन्हा जायचं नाही. किती सोपं साधन सांगितले महाराज. अनेक साधन अनेक युगामध्ये सांगितलेले आहेत. कृतयध्यायतो विष्णू द्वेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यानाम कलौत हरी कीर्तनात. नाही का, 4 युगामध्ये 4 प्रकारचे साधन सांगितले, पण आमच्या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितलं म्हणजे भगवंताचं नामस्मरण. कलियुगामाची करावे तेने नारायण देईन भेटी, तेने नारायण देईन भेटी, तेरे नारायण देईन भेटी, तेरे नारायण देईन भेटी. कलियुगमादी करावे कीर्तन, कलियुगमादी करावे कीर्तन, तेने नारायण देईन भेटी, तेने नारायण देईन भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. हे कलियुगामध्ये वापरलं गेलेलं साधन आहे. कलियुगामध्ये ज्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी, भगवत प्राप्ती व्हावी, अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे त्यानं काय करावं, कीर्तन करावं. पण प्रत्येकानंच कीर्तन करून चालेल का? याला कीर्तन म्हणतात का? हाही मोठा गैरसमज आहे. कीर्तन कशाला म्हणतात? करावे कीर्तन आणि सांगावे कीर्तन, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. जो कीर्तन करतो त्याला कीर्तनानंतर भगवंत मिळतो, जो कीर्तन सांगतो त्याला कीर्तनानंतर दक्षिणा मिळते, पण जो कीर्तन करतो त्याला कीर्तनानंतर भगवंत मिळतो. महाराज, कीर्तन सांगणारा प्रसिद्ध होतो महाराज. हे काय चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून कीर्तन सांगणारा प्रसिद्ध होतो, पण कीर्तन करणारा त्या ठिकाणी सिद्ध होत असतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून तर वाङ्मयातील सर्व संतांनी सांगितलं, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे. सांगावे कीर्तन असं म्हटलं का महाराज? नाही. करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जे वाचीन फक्त गीता 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 असे जे स्मरण करतील, चिंतन करतील, त्याचा फायदा काय सांगितला, तर नाही पुनरावृत्ती तया नरा, त्या नराला पुन्हा जन्माला यायची आणि पुन्हा मृत्यू मरण ह्याची पुन्हा आवश्यकता नाही. मग काय करा? नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. काय करावं लागेल म्हटले? नित्यनेमानं जो वाचेन या अक्षराचं नुसतं चिंतन करतो, वदता अक्षरे नुसतं चिंतन करतो, तत्क्षणी त्याला भवसिंधूतून पलीकडे जाता येतं. ऐका ना महाराज, नाथ बाबा पुढे आणखी फार गोड सांगतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. त्याला भगवान परमात्मा विसरू शकत नाही ज्याच्या जीवनामध्ये हा नेम आहे. कुठला? गीता 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 वाचे जे म्हणती. भगवंत त्याला विसरू शकत नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सर्व श्रोते सज्जन, मायबाप, माता, भगिनी, कीर्तनासाठी उपस्थित असलेले, वट्यावर बसलेले, मंदिरात बसलेले, काही अंधारात बसून अंधाराचा फायदा तुमच्या गावात आहे का? नाही. नाही का? नाही तर बरेच कीर्तनाला येतात, कीर्तनासाठी येतात. कीर्तन बरं आहे हे कळालं की पुढे येऊन बसतात आणि कीर्तन डोक्यावरून चाललंय. कीर्तनाचा विषय आपल्याला म्हणजे त्याच्यासाठी बुद्धी सुद्धा तेवढी तीक्ष्ण असावी लागते महाराज, नाही का? आता बुद्धी एवढी
कमकुवत झाली. लोखंड पाहिलं का तुम्ही? लोखंड, त्या लोखंडाचा जर तुम्ही वापर केला नाही तर ते असणारं लोखंड गंजून जातं महाराज. तशी आमची बुद्धी गंजून गेली हो. आमच्या हातामध्ये 24 तास मोबाईल आहे. त्या मोबाईलमुळे आमची बुद्धी हँग पडली महाराज, गंजून गेली. पण त्या ठिकाणी तुमच्या बुद्धीला चालना मिळावी, तुमच्या बुद्धीचा वापर व्हावा, याच्यासाठी त्या असणाऱ्या डोक्यात येणारे विचार सुद्धा थोडेसे हार्ड असावेत. त्या विचारावरही आपल्याला विचार करता यावा याची एवढी तीक्ष्ण बुद्धी निदान आपल्याकडे असावी महाराज, नाही का? एवढा विचार करण्यासाठी वेळ कुणाकडे आहे? कीर्तन थोडंसं कॉमेडी विनोदी असलं की जवळ येऊन बसतात, आणि नसलं की अंधाराचा फायदा घेतात, तिकडून तिकडेच कट मारतात महाराज. अशा सगळ्यांच्या चरणारविंदे असणारा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपला वेळ भरपूर झालेला आहे, परंतु आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे चालत असलेला हा अखंड हरिनाम नामयज्ञ सप्ताह सोहळा, आणि या सप्ताह सोहळ्यामध्ये मला सेवा करण्याचं जे सद्भाग्य प्राप्त झालंय, आज मला वाटतं 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि 4थ्या दिवसाची सेवा करत असताना चालत असलेला अखंड हरिनाम नामयज्ञ सप्ताह सोहळा श्री दत्त भगवान परमात्म्याच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने, आणि विशेष म्हणजे महानुभाव पंत धर्मगुरु श्री चक्रधर स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्तीपरायण संत सीताराम बाबा आणि हरिभक्तीपरायण रामदास बाबा करंजवण यांच्या प्रेरणेनं, आणि चालत असलेला अखंड हरिनाम नामयज्ञ सप्ताह सोहळा व्यासपीठ, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे. हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज खोत, हरिभक्तीपरायण बाबादेव साणप आणि हरिभक्तीपरायण विलास ढवळे यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनातून, यांच्या श्रीमुखातून, तुम्ही चुकलं का काही? चुकलं का? नाही, त्याच्यावरती तसंच आहे ना, डहाळे. हा प्रिंटिंग. हा, मग ते तुमची मिस्टेक आहे. माझे डोळे अजून चांगले आहेत, मला असं वाटतंय, है की नाही? ज्यांच्या मुळे मला आज या ठिकाणी तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. आणि ढाळे तर ढाळे काय, एका शब्दाचा एवढी तुम्हाला चर्चा करायची गरज काय आहे, नाही का? घ्यायचं समजून, वयामानाने अशा गोष्टी होतात माणसाला, हे की नाही? काय चाललं होतं आपलं माता भगिनी, ह्या 2-4 जणी, काय चाललं होतं आपलं ते लक्षात येणार नाही आपल्या. ज्यांच्यामुळे मला आज या ठिकाणी येण्याचा योग आला, तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, ते म्हणजे आपल्या परिसराचं भूषण, आपल्या पंचकृषीचं भूषण, वारकरी संप्रदायातील एक गोड व्यक्तिमत्व, माझ्यावरती नेहमी बंधुवत प्रेम करणारे, त्यांच्यामुळे आपल्या परिसरामध्ये बऱ्याच वेळा सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. असे असणारे विभीषण महाराज अंधुरे आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु बाबांच्यामुळे आणि आपल्या गावचं असणारं भूषण रामभाऊ ढाळे का डहाळे, हा, यांच्यामुळे मला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी यायचा योग आला. आता विशेष करून सुरुवातीपासून त्यांचा 2-3 वेळा मला कॉल आला होता, फोन आला होता. आपल्या गावातले बरीच कमिटी असेल, सप्ताहातील सर्व कार्यकर्ते असतील, पण कुणाचं नाव माहिती नसल्यामुळे मी प्रत्येकाचा नामोल्लेख करणार नाही. आणि तुमचं नाव मी घेत बसण्यापेक्षा संक्रांतीच्या वेळेला तुमच्या घरचे तुमचे नावं घेतातच ना, हा, मग माझ्याकडून अपेक्षा करू नका. कारण मला हे गाव किंवा या गावामध्ये येण्याचा माझा पहिलाच योग असल्यामुळे परिचय नाहीच शक्यतो, त्यामुळे जास्त प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करणार नाही. आणि म्हणून आदरणीय भाऊंच्यामुळे सर्व ग्रामस्थ असतील, कार्यकर्ते असतील, कमिटी असेल, सर्वांच्याच त्यांच्या बोलावण्यामुळे मला हे स्टेज प्राप्त झालं. आत्ताच ज्यांनी सुंदर चाल गायली असे असणारे आदरणीय आमचे गणेश महाराज आणि रावसाहेब महाराज यांनी सुंदर अशी चाल गायली. सर्व व्यासपीठावरती विराजमान असणारे सर्व गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, पंचकृषीतून आलेले आमच्या तुळशीवाल्या मावशी आहेत, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं हे गोड वैभव बालगोपाल महाराज यांच्याकडे बघून खरा परमार्थ काय आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाही का? परमार्थ करायचा आहे तुम्हाला, परमार्थ करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये आहे, पण तो
परमार्थ कधी करावा महाराज याचं एक तत्व आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे, तत्व आहे, नियम आहे. तो परमार्थ आपल्याला कोणत्या वयामध्ये घडावा महाराज? कोणत्या वयामध्ये घडावा? करेल भाग्यवंत हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नाही का? कोणत्या वयामध्ये परमार्थ आपल्याला घडला पाहिजे? तर याचं तत्व असं आहे, जोपर्यंत आपण तरुण आहेत तोपर्यंतच परमार्थ आपल्याला घडला पाहिजे. एकदा म्हातारा झाल्यानंतर खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी, त्यावेळेला आपल्याला घरातले किंमत देत नाहीत हो. त्यावेळेला आपल्याला घरातले मोजित नाहीत. सुनबाई किंमत देत नाही, आपला मुलगा आपल्या शब्दाला किंमत देत नाही, आपल्या बोलण्याला किंमत देत नाही, गावातले गल्लीतले कोणीही आपल्या बोलण्याला किंमत देत नाही. मग त्यावेळेला आपण बरोबर मंदिराचा रस्ता धरतो महाराज. घरातले बिलकुल किंमत देत नाहीत आपल्याला. बायको शेजेची कामी न दूर राहे, बाईला म्हणे खरे मरता तरी बरे, नाही का? म्हटली या म्हातारड्यानं आमच्या घरातले कोपरा नीट ठेवला नाही हो. आणि सुनबाई तर तो विषय सोडून द्या महाराज. जी सुनबाई तुमच्याकडे पैसा, धन, संपत्ती, तुमची प्रॉपर्टी, पगार येत होता, तोपर्यंत जी सुनबाई म्हणत होती ना, मामांजी चहा देऊ का, दूध देऊ का, कॉफी देऊ का, बिना दुधाचा देऊ का, बिना साखरेचा देऊ का, ती सुनबाई आज आपल्याला काय म्हणत असते? अरे जोपर्यंत पगार येत होता ती सुनबाई फार पुढे पुढे करत होती, फार पुढे पुढे करत होती. महाराज अण्णा हे आणू का, अण्णा ते आणू का, अण्णा असं करू का, अण्णा तसं करू का. अरे तीच सुनबाई आज आपला एकही शब्द मानवत नाही, एकही शब्दाला मान देत नाही. त्या दिवशी अण्णालाच माग झालेले असतात महाराज. लक्षात येते ना तुमच्या? मग त्या वेळेला परमार्थ करून काही उपयोग आहे का? आणि त्या वेळेला केलेला परमार्थ हा भगवंताला आवडत नाही, तो रुजू होत नाही, पचत होत नाही, आवडत नाही महाराज. तो त्यावेळेला केलेला परमार्थ हा भगवंताला आवडत नाही. पहा तुम्ही, आपण मंदिरात जातो माता भगिनी, मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये जात असताना भगवंतासाठी आपण ताजे ताजे टवटवीत नुकते जन्माला आलेले फुललेले फुलं आपण भगवंतासाठी घेऊन जातो आणि ते भगवंताच्या असे चरणारविंदे पायावरती ठेवतो, भगवंताला वाहतो. ते फुलं भगवंताला आवडतात. अगदी त्याप्रमाणे आपलं हे जे शरीर आहे ना, हे एक फूल आहे. आपलं हे मन एक फूल आहे. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुणी भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी अर्पुणी ऋषिकेशी, पुनरपी जन्मासी येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठासी, नाही का? मन हे एक प्रकारचं फूल आहे. ते भगवंताच्या चरणारविंद आम्हाला समर्पित करायचं आहे. पण ते समर्पित करत असताना ते सुकलेलं, खराब झालेलं ते फूल भगवंताला अजिबात आवडत नाही महाराज. भगवान परमात्मा ते स्वीकारितच नाही. ज्याचे डोळे गेलेत, कानांना ऐकू येत नाही, ती केलेली भक्ती देवाला आवडतच नाही. देवाच्या चरणारविंदे वाहण्यासाठी तुम्हाला ताजं टवटवीत आणि तारुण्यच भगवंताला द्यावं लागतं महाराज. पण आमचं नेमकं सगळं उलटं घडतं. तारुण्यामध्ये आम्ही नको त्या गोष्टी करतो आणि म्हातारं झाले की मग मंदिराचा रस्ता धरतो महाराज. ते जमत नाही. ज्या वेळेला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव जेलमध्ये असताना त्यांना फाशीची शिक्षा ठरली, फाशीचा दिवस उजाडला आणि फाशीचा दिवस उजाडल्यानंतर त्या जेलचे जे जेलर होते त्यांनी पाहिलं की पहाटेच्या वेळेला भगतसिंग पहाटे 4 वाजता उठलेले आहेत आणि पहाटे 4 वाजता उठून भगतसिंग काय करत आहेत
तर त्या ठिकाणी भगतसिंग व्यायाम करत आहेत. ज्या दिवशी फाशी होणार होती त्या दिवशी पहाटे दिवस उगवल्यानंतर फाशी होणार आहे आणि दिवस उगवण्याच्या आत पहाटेच्या वेळेला भगतसिंग त्या ठिकाणी व्यायाम करतायत. जेलरला मोठं हसू आलं. त्यावेळेला जेलरने विचारलं, का हो भगतसिंग, थोड्या वेळानंतर आता तुला फाशी दिली जाणार आहे, मग हा व्यायाम कशासाठी करतोय? भगतसिंगानं किती गोड उत्तर दिलं, जेलर साहेब, हा जो व्यायाम करतोय ना, माझं शरीर तंदुरुस्त राहावं, माझं शरीर चांगलं राहावं म्हणून मी व्यायाम करतो आहे. मग जेलरला आणखी हसू आलं. अरे भगतसिंग, आता काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये तुला फाशीवरती चढवण्यात येणार आहे. हा व्यायाम तू कशासाठी करतो आहेस? त्यावेळेला भगतसिंगांनी फार गोड उत्तर दिलं. भगतसिंग म्हणतात, जेलर साहेब, जसं मंदिरात जात असताना भगवंताला देण्यासाठी आपण ताजी ताजी फुलं, टवटवीत फुलं घेऊन जातो की नाही, अगदी त्याप्रमाणे माझं हे शरीर आहे ना, माझं हे शरीर माझ्या भारत मातेसाठी जाणार आहे, मला समर्पित करायचं आहे. मग तिच्यासाठी देत असताना मी नैराश्य सुकलेलं हे शरीर मी माझ्या भारत मातेसाठी देणार नाही, तर मी माझं तारुण्य माझ्या भारत मातेसाठी देणार आहे. विठाला विठाला राम राम तारुण्यामधला परमार्थ हा भगवंतासाठी रुजू होतो. म्हणून या लेकरांचं असणारं तारुण्य हे पुढच्या पिढीसाठी असणारे ज्ञानोबा तुकोबारायच आपल्या समोर आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अशा संस्थेतले असणारे सर्व बाळगोपाळ इकडं चोपदार आहेत, भालदार आहेत, विनेकरी बाबा आहेत, सर्व माता भगिनी आहेत. या ठिकाणी मृदुंगाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू आदरणीय प्रदीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय गोड हात आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी हार्मोनियमची साथ करण्यासाठी बसलेले काकाही या ठिकाणी उपस्थित आहे. अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांची असणारी चॅनल या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे, उपस्थित आहे, असे असणारे आदरणीय आमचे बंधू बापूराव गोरे या ठिकाणी त्यांचं असणारं चॅनलचं नाव काय, आध्यात्मिक प्रवास नाही का, लाईव्ह चॅनल या ठिकाणी आहे. आपल्याला जर कीर्तन पाहायचं असेल तर आपण उद्या परवा ते कीर्तन यातच लाईव्ह तर ते कीर्तन तुम्ही पाहू शकता. पुन्हा पुन्हा तुम्हाला पाहता यावं असा ज्यांचा अट्टहास आहे असे असणारे आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी, आपल्या सप्ताहासाठी ज्यांची गोड असणारी साऊंड सिस्टीम आहे असे असणारे आदरणीय नजीर साऊंड सिस्टीम, नजीर साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर महाराज नाही का. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर साऊंड सिस्टीम प्रकार असतात महाराज, आता ते प्रकार सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही. एकदा असंच आम्ही कार्यक्रमाला गेलो, कीर्तनाला येतं, गावाचं नाव सांगत नाही ना, इथल्या काही तिथं काडी लावून द्यायला जातील महाराज नाही का. काडी लावून द्यायचं काम महाराज आमच्याकडेच दिलेलं आहे नाही का सरकारनं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, पेट्रोल पंपावर जात असताना काय करतो, मालक एकटेच पेट्रोल पंपावर जातात महाराज, मालकिनीला बाहेर ठेवून जातात. आता मालकिनीला बाहेर का उभा करतात याचं कारण जर तुम्हाला कळालेलं नसेल तर आज ऐका. कारण आग लावून देणारी वस्तू आतमध्ये नेता येत नाही म्हणून तिला बाहेर उभं करतात महाराज. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून असंच आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथं महाराज टाळकरीच नव्हते, 4 टाळकरी. त्याच्यात काहीची कानपूर लाईन खराब झालेली, काहीचा डिस्प्ले उडालेला, बरं काहींना ऐकायला येत नाही. मी म्हटलं मोगरा फुलला मोगरा फुलला, ते म्हटलं मोकार फुगला मोकार फुगला. अरे आपल्याला ज्याला ऐकायला येत नाही ना त्याला फार बोलायची सवय महाराज, त्याला फार पुढं पुढं करायची सवय. दुसरं प्रमाण मी म्हटलं, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ते पाठीमागचं म्हणत होतं माझी मामी तुझे वर्णी गुण नाम. मी म्हटलं विठाला विठाला. तिसरं प्रमाण मी दिलं, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, ते म्हटलं तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. असे 4 टाळकरी तिथे होते महाराज, 4 टाळकरी. आणि ते 4 टाळकरी ते मी ऍक्सेप्ट केलं, सहन केलं महाराज. पण ती साऊंड सिस्टीम जेव्हा पाहिली ना महाराज, कीर्तन भजन आणि प्रवचन सगळं सोबतच झालं महाराज. अशी साऊंड सिस्टीम, हे स्टँड नव्हतंच त्याला बरं का, हे स्टँड नव्हतंच. ते माईक मंडपला बांधलेला होता, जसं जसं वारं येईन तसं तसं ते माईक
हालायचा महाराज आणि त्याच्यावरती आमचं कीर्तन झालं. असे बरेच प्रसंग जीवनामध्ये येतात. पण आमच्या नजीरभाई दादाची जी साऊंड सिस्टीम आहे अतिशय गोड आहे, अतिशय गोड. अशीच साऊंड सिस्टीम तुझ्या हातून नाही का सेवा संप्रदायाची तुझ्या हातून घडावी आणि सर्वांना द्यावे. तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आपला वेळ भरपूर झालेला आहे. जास्त वेळ न घालवता अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. गीता 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 हा शब्द जो वाचेन जो त्याचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, त्याच्या जीवनामध्ये पुनरावृत्ती हा विषयच उरत नाही. नाथबाबांना म्हणायचं आहे. बरं, जे नाथबाबा हा विषय सांगतात ना, ते नाथबाबा म्हणजे काही सामान्य नाही महाराज. भगवान परमात्मा ज्यांच्या घरी सेवा करण्याचं काम करतो, श्रीखंड्या चंदन उघडून करी वस्त्रे गंगा तिरी धूत असे आणखी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. ही नाथबाबांची ख्याती आहे. आणखी सांगू का तुम्हाला, या समाजामध्ये बरेचसे संत आपल्याला पाहायला सापडतील. काही संत आहेत पण शांत नाहीत, काही शांत आहेत पण श्रीमंत नाहीत, शांत आहेत पण श्रीमंत नाहीत. बरं, श्रीमंत आहेत तर संत नाहीत महाराज. अशा अनेक नमुने आपल्याला पाहायला सापडतात. पण नाथांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर नाथबाबांची असणारी जी श्रीमंती आहे ती श्रीमंती आपण शब्दात वर्णन करू शकत नाही महाराज. एवढे श्रीमंत संत नाथबाबा, जे जे नाथांच्या घरी भागवताचं श्रवण करण्यासाठी येत होते, नाथबाबा त्यांच्यासाठी रोज पक्वान्नाचं जेवण घालत होते महाराज. आपल्याकडे एखादा वारकरी जर आला तसं होत नाही महाराज. बरं, सप्ताहाची पंगत लापशी भात सांबर हे सोडून आपल्याकडे पंक्ती होत नाहीत महाराज. गावची पंगत असते. पण नाथांच्या घरी जर तुम्ही गेले तर तुम्हाला पुरणपोळीचा बेत होता, पंचपक्वान्नाचा भोग त्या ठिकाणी नाथांच्या घरी रोज ऐकायला येणाऱ्या श्रोत्यांसाठी होता महाराज. ही नाथांची श्रीमंती आहे, नाथांची श्रीमंती आहे. बरं, नाथ श्रीमंत होते हे सगळ्यांना माहिती आहे. पण संतपणाला पदाला प्राप्त झालेले नाथबाबा, मी सुरुवातीला सांगितलं, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. खांबाशिवाय जसं मंदिरच उभं राहू शकत नाही, एवढी पात्रता माझ्या नाथांची होती.